नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत देवगड तालुक्यामध्ये असणाऱ्या मिठभाव या ठिकाणी असणाऱ्या श्री देव रामेश्वर क्षेत्राला भेट देतोय. बघू शकतो अत्यंत भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं मंदिर आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे श्री देव रामेश्वराचं. त्या अगोदर रामेश्वराच्या आवारामध्ये असणारे जे देवस्थान आहेत त्या देवस्थानांना आपण भेट देणार आहोत, त्याचं दर्शन आपण घेणार आहोत. नमस्कार, बघा आता आपण आलेलो आहोत देव मिठभाव येथील रामेश्वर मंदिरामध्ये. आणि रामेश्वर मंदिरामध्ये आतमध्ये आपण इथे बघू शकतो, इथे खामकाटे जे आहेत त्या खामकाटे आपल्याला बघायला मिळत आहेत, उजवीकडे उभ्या करून ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्या बाजूलाच आपण आता रवनाथ मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. रवनाथ मंदिरामध्ये इथे आपण बघू शकतो रवनाथ देवाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. अत्यंत प्रलोभनीय आणि अत्यंत आवडीची अशी सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. बाजूलाच एक देवी आहे, ती देवीची मूर्ती पण आपल्याला बघायला मिळते. असे दोन मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यानंतर बाजूला काही देवस्थान आपल्याला बघायला मिळतात. बघू शकतो मंदिराचं बांधकाम, खांबांवरती गणपती बाप्पा आणि इतर काय कोरलेले आहे बघू शकतो आपण. अत्यंत जुन्या पद्धतीचं असं बांधकाम आहे. चिऱ्याचं वगैरे असं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर बघू शकतो मोठे मोठे खांब आहेत. मंदिराचं सौंदर्य बघा, अगदी डोळ्यात कधी मावणार नाही इतक्या प्रकारचं भव्य सुंदर असं मंदिर आहे. कोकणामधील प्राचीन बांधकाम. आता आपण श्रीदेव रवनाथ आणि बाजूला जी देवी आहे त्यांचं दर्शन घेत आहोत. बघू शकतो आपण अत्यंत सुबक अशी कोरीव काम केलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते श्रीदेव रवनाथाची. अत्यंत सुरेख अशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. त्या मूर्तीचं दर्शन घ्या. त्यानंतर मी तुम्हाला बाजूला जी मूर्ती आहे ती सुद्धा दाखवतो. बाजूलाच बघा एका देवीची सुद्धा मूर्ती आहे. मला वाटतं जी रवनाथाची सहचारिणी देवी आहे त्या देवीची ती मूर्ती असू शकते, परंतु आपण डायरेक्ट याच्यावरती काय बोलू शकत नाही. कोणती मूर्ती आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. मंदिर बाहेरून बघा असं दिसतंय, सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे. मंदिराचं बांधकाम जुन्या प्रकारातलं कोकणी शैली जी आहे त्या प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. अत्यंत सुंदर. मंदिराच्या डाव्या बाजूला बघू शकतो आपण वेगवेगळे पाषाणी मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. त्या पाषाणी मूर्ती वेगळ्या नंतर इथे एक चौतरा केलेला आहे. त्या चौतऱ्याच्या आतमध्ये शिवलिंगासारखं काहीतरी खड्डा करून त्याच्यामध्ये पण एक पाषाण आपल्याला ठेवलेलं बघायला मिळतं आहे. अशा वेगळ्या मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात. बघू शकतो मंदिराचा परिसर, तो मंदिराचा मूळ जो गाभारा आहे तो त्या दिशेने आहे आणि त्याच्या परिसरामध्ये वेगळ्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. बघू शकतो आता इथून आपण इथे एक मंदिर आहे, इथे पण आपण बघू शकतो बाजूला जी गजबा देवी नावाची जी देवी आहे त्या देवीचं स्थान इथे निर्माण केलेलं आहे. दाखवतो तुम्हाला बघा. इथे आता लिहिलेलं सुद्धा आपल्याला दिसेल की गजबा. बघू शकतो मंदिराच्या आवारामध्ये फिरतोय आता आपण. इथे अजून एक मंदिर आहे, बघू शकतो देव चारीवाडा मंदिर म्हणून एक मंदिर आहे. हे सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतंय. बघू शकतो मध्ये वेगवेगळे पाषाण ठेवलेले आपल्याला बघायला मिळतात. तसं चारीवाडा देवस्थान जे आहे ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं. 4 जे पाषाणी मूर्ती आहेत त्या पाषाणी मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर मंदिराच्या आपण बघू शकतो बाजूलाच अजून काय किती मंदिर आहेत ते आपण बघायला मिळतात. मंदिराच्या बाजूला जर आपण आलो तर इथे अजून एक मंदिर आहे, देव पूर्वतळ खांबा नावाचं एक मंदिर आहे, ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. बघू शकतो आपण मंदिरात प्रवेश करत नाहीत आता आपण, मंदिराचा पावित्र्य भंग व्हायला नको म्हणून, परंतु इथूनच मी तुम्हाला दाखवतोय पूर्वतळ खांबा जे आहे त्याचं सुद्धा देवस्थान इथे आपल्याला बघायला मिळतं. हे देवस्थान आहे समोर दगडी अशा प्रकारचे आपण जे म्हणतो तशा प्रकारचं बांधकाम सुद्धा बघायला मिळतंय. देव पूर्वतळ खांबा. आता याच्याविषयी ज्या जाणकारांना माहिती असेल माहितीगारच आपल्याला याची माहिती देऊ शकतात. बघू शकतो मंदिराच्या बाजूला इथे सुद्धा पाषाण अशा स्वरूपाची काही पाषाणं ठेवलेली दिसतात. जुनी अशी शिवपिंड किंवा पिंडीसारखा आकार असणारे काही जर वस्तू आपल्याला इथे बघायला मिळते. नेमके कुठल्या देवाची इथे सांगणं कठीण आहे, परंतु जुन्या अशा स्वरूपाचं मंदिर आणि जुन्या अशा प्राचीन अशा प्रकारचं दगडी बांधकाम आपल्याला इथे बघायला मिळते. त्याचबरोबर बघू शकतो आपण इथे अजून काही पाषाण ठेवलेले आहे. आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्या अगोदर बघू शकतो आपण अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे. बघू शकतो मंदिराच्या चारही बाजूला वेगवेगळे देवस्थान आपल्याला बघायला मिळतात. महामंदिराचं प्रवेशद्वार आहे, इथून तुम्ही गाड्या पण आतमध्ये आणू शकता. देवगडवरून साधारण 20-25 किलोमीटर लांब अंतरावरती आपल्याला हे बघायला मिळते देवस्थान. बघा मंदिराच्या आवारामध्ये चप्पल घालण्यासाठी बंदी आहे, त्यामुळे चप्पल वगैरे ते इकडेच आपण काढून ठेवतोय. त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बघू शकतो आपण
बारकी बारकी छोटेखानी अशी 1-2 मंदिरं आहेत. तुळशीचं वृंदावन आपल्याला बघायला मिळते. तुळशीचं वृंदावन आहे. तुळस आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर इथे एक देवी आहे, तिचं सुद्धा मंदिर आपल्याला बघायला मिळते. बघू शकतो आपण गजांतक लक्ष्मी जी आहे, त्या गजांतक लक्ष्मीचा भावई देवीचा जो हे आहे मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि इथूनच झूम करून तुम्हाला दाखवतो. अत्यंत सुरेख अशी गजांत लक्ष्मीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. लक्ष्मी देवी जिला आपण म्हणतो, साधारण करून सोनार समाज जो आहे, त्या सोनार समाजाची कुलस्वामिनी असते काही गजांतक लक्ष्मी, जेणेकरून खूप सारा पैसा जो आहे, त्या पैशाची देवी किंवा जे आपल्याला धन देते अशी देवी जी आहे ती म्हणून लक्ष्मी देवीची प्रार्थना करतो आपण. ते लक्ष्मी देवीचं मंदिरसुद्धा आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे. थोड्याच वेळानंतर तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवतोय. मंदिराचं अभूतपूर्व असं भव्य दिव्य पण आपण एकदा नजरेत सामावून घ्यायचा प्रयत्न करूया. बघू शकतो आपण अत्यंत सुंदर आणि मोठं असं मंदिर आहे. म्हणजे ते कॅमेऱ्याच्या स्क्रीनमध्ये पण मावत नाही इतकं मोठं मंदिर आहे. मंदिरावरती सुरेख अशा प्रकारचं रेखीव काम केलं आपल्याला बघायला मिळते. शिवलिंगाची वेगळी जी चित्र आहेत ती चित्र आपल्याला बघायला मिळत आहेत. हा मिडबावचा परिसर आहे. मिडबाव देवगडच्या इथून 25 किलोमीटर लांबवर आहे. तुम्हाला मालवण वगैरे यायचं असेल तरी सुद्धा तिकडून सुद्धा वाट आहे आणि त्याचबरोबर देवगडवरून सुद्धा यायला वाट आहे. बघू शकतो आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला अत्यंत सुरेख अशा प्रकारचं कोरीव केलेलं मंदिर आपल्याला बघायला मिळते. मंदिराच्या पाठीमागे शिवशंकराची मूर्ती आपल्याला बघायला मिळते लावलेली. नंतर इथे आपण मला वाटतं विहीर असेल कदाचित, तसं काहीतरी विहिरीसारखं आपल्याला गोष्ट आपल्याला बघायला मिळते, जिथून पाणी वगैरे मंदिराला वापरलं जाईल. बघू शकतो मंदिराच्या आपण आता पूर्वेकडच्या बाजूला आलेलो आहोत. त्याचबरोबर इथे पण एखादं देवस्थान आपल्याला बघायला मिळते. हे देवस्थान आपण बघून घेऊया आणि त्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. मंदिराच्या समोरच बघू शकतो आपण डाव्या बाजूला तुळशी वृंदावन बघितलं होतं. आपण उजव्या बाजूला इकडनं आलो, पाठीमागून आलो आहे खरं तर मंदिराच्या. त्या मंदिराच्या ह्या बाजूला आपण बघू शकतो समोर तुम्हाला दीपमाळा ज्या म्हणतात दीपमाळा आपल्याला इथे बघायला मिळतात. मंदिराचं जे बांधकाम आहे ते बघू शकतो आपण, नवीन बांधकाम केलेलं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आलेल्या आहेत. आता आपण बघू शकतो मंदिरामध्ये सुरुवातीला सुंदर अशा प्रकारची गणेशाची मूर्ती आपल्याला वरती बसवलेली दिसते. अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारची गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. मंदिराचं फक्त रेखीव काम एकदा बघा, जसं खारेपाटणमध्ये कालभैरवाचं मंदिर त्याच प्रकारची बांधणी आपल्याला बघायला मिळते. ते सुद्धा मंदिराच्या आतमध्ये आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये आपण बघूया आता मंदिरामध्ये. मंदिराच्या आतमध्ये भव्य दिव्यपणा, मंदिरावरती कोरीव काम बघू शकतो आपण. इथे बघू शकतो आपण प्रत्येक खांबावरती वेगळ्या वेगळ्या देवतांचं चित्र कोरलेलं आहे आपल्याला बघायला मिळते. नंदी असतील, विष्णू, शंकर इत्यादी देवता जे आहेत वेगळ्या वेगळ्या देवतांची इथे आपल्याला हे कोरलेलं दिसून येते. बघा आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आहे आपण. वरती चढायला बंदी आहे कारण इथे पावित्र्य लागणं गरजेचं आहे. बघू शकतो नंदी महाराजांची सुबक अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. आणि समोरच आतमध्ये बघू शकतो आपण शिवलिंग चांगल्या प्रकारचं रामेश्वर देव जे आहे त्या देवाचं शिवलिंग आपल्याला इथे बघायला मिळते. साधारणपणे हे जे वरती चढण्यासाठी पावित्र्य लागण्यासाठी बंदी आहे, जे मानकरी आहेत त्यांना तिथे जाण्याची मुभा आहे.
परंतु बघू शकतो आपण डाव्या बाजूने इथे आपण जर गेलो तर वेगळ्या वेगळ्या देवतांच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळत आहेत. जसं की इथे आपण बघू शकतो श्रीदेव वीरभद्र जे आहेत, शंकराचं प्रमुख जे हे आहेत सेनापती म्हणू शकतो त्यांची मूर्ती आहे. गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. सती नटी अशा 2 देवतांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर उजव्या बाजूला जर गेलो तर महिषासूर मर्दिनीची मूर्ती आणि विठ्ठल रखुमाईची मूर्तीसुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्याचंसुद्धा दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे. एक सुंदर प्रकारचं मंदिर आहे. नक्कीच कधी जर या ठिकाणी भेट दिलात तर आवर्जून भेट द्या आणि व्हिडिओला सपोर्ट करा.